पोलादपूर तालुक्यातील बोरावळे गावामध्ये परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त मोरे बंधू आयोजित कुलदेवतेचा अभिषेक आणि सत्यनारायणाची महापूजा बोरावळे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। तसंच यावेळी वारकरी संप्रदाय यांचं भजन, हरिपाठ, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, मान्यवरांचा सत्कार असे भरगच्च कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसंच प्रणाली ज्ञानदेव मोरे हिचा सत्कार समारंभही यावेळी आयोजित करण्यात आला होता। श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्या दिनदर्शिका 2025चं प्रकाशनही यावेळी मोरे माऊली वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अनंत पार्टे, राकेश उत्तेकर, सतीशदादा शिंदे, प्रतापराव कुमठेकर, पुणे मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मोरे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष वसंत शेठ मोरे, शिवाजी उत्तेकर, प्रसाद साने यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। हवा न जाता घाला हिंदते आकाशी चित्त तिचे भिलापाशी ज्या तत्वज्ञानानं आपण आपल्या कुलाचाराशी आपल्या मूळ मातीशी आपण एकरूप झालं पाहिजे। वर्षाकाठी तुम्ही वर्षभर कुठेही जा, उद्योग करा, धंदा करा, व्यवसाय करा, परंतु आज बडोदा असेल, मुंबई असेल, पुणे असेल, गाव असेल किंवा आमच्या भगिनी असतील, अगदी कुठे सुद्धा ह्या गावात तालुक्यामध्ये त्या सोयी संबंधामध्ये असतील तर ते आज स्वतः येतील, आपल्या पतीबरोबर आपला परिवार घेऊन येतील। अशा पद्धतीची ही प्रथा गेल्या 38 वर्षामध्ये चालू आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय असावं म्हणून या तरुणांनी अवघड ठिकाणी क्रिकेटचे सामने चालू केले। 28 वर्ष या आमच्या तरुणांनी अतिशय उत्तम पद्धतीनं 28-29 वर्ष या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने त्या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन या पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर असं केलंय। आणि म्हणून हा सामन्यांचा योग पूजा सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी वर्षातनं बोलवायच्या, त्यांना हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा, दिनदर्शिका घ्यायची, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करायचा। एखादा अवकाळी कुणाचं नुकसान झालं, पाऊस आला किंवा घर कुणाचं पडलं तर त्याला शक्यतो मदत जेवढी होईल त्या पद्धतीने आपण करायची। आपण काय फार मोठे नाही आहोत किंवा हा कार्यक्रम करताना कुठल्या प्रकारची पावती फाडली जात नाही, कुठल्या प्रकारची देणगी मागितली जात नाही। वर्षभर मुलं नोकरी करताना एक त्यांचं निश्चित ठरलं जातं, आपल्या उत्पन्नातला एक 0% आपण ते आपल्या कार्यासाठी जमा करावा। अशा पद्धतीनं थेंबे थेंबे तळसाच्या अशा या वृत्तीनं त्या मुलांनी आपलं चांगलं नियोजन, आपलं चांगलं प्लॅनिंग या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्यानं केलंय। आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना आम्ही शेतकऱ्यांना एकदा बी बियाण्याचं वाटप केलं, परंतु या वर्षी सुद्धा मोफत तालुक्यामध्ये आम्ही मागे करताना माझ्या वाढदिवसाचा औचित्य साधून मंडळाने केला होता कार्यक्रम।